ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी धाराशिवमधनं येतेय। धाराशिवच्या राजकारणात सध्या एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे। उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचे एकत्र फोटो असलेलं बॅनर धाराशिव शहरात झळकलंय। खासदार ओमराजे निंबाळकरांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावण्यात आलं आहे। धाराशिवमध्ये फक्त ओके पॅटर्न असा उल्लेख करत शुभेच्छा देण्यात आल्या। विशेष म्हणजे या बॅनरवर आम्ही दादा प्रेमी असाही मजकूर झळकतोय। एकीकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून ही बॅनरबाजी होत असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांनी समाज माध्यमांवरून ओमराजे निंबाळकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं टाळल्याची चर्चा रंगली आहे। कैलास पाटलांनी समाज माध्यमांवर मात्र शुभेच्छा देणं टाळलं असलं तरी या बॅनरची चर्चा धाराशिवमध्ये प्रचंड रंगल्याचं पाहायला मिळतंय। ओके पॅटर्न ची चर्चा सध्या धाराशिवमध्ये रंगतेय। धाराशिवमध्ये फक्त #ओके पॅटर्न असं या बॅनरच्या खाली लिहिण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ओमराजे आणि कैलास पाटील यांचं हे एकत्र बॅनर आहे। ओमराजे निंबाळकरांच्या वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। मात्र सध्या केवळ धाराशिवमध्येच नाही तर राज्याच्या राजकारणातही या बॅनरची चर्चा राजकीय दृष्ट्या रंगताना पाहायला मिळतेय। धाराशिवमध्ये हा बॅनर सध्या झळकताना पाहायला मिळत आहे। ओमराजेंनी पक्ष सोडला तरी तुम्ही बॅनर लावले त्यांच्या वाढदिवसाची, काय भावना नेमकी? मुळात हे माझं ओमदादावरील असलेलं प्रेम आहे, किंवा ज्या व्यक्तीनं आपल्या कठीण काळामध्ये मायेची ऊब दिलेला आहे, मोठा भाऊ म्हणून प्रेम दिलेलं आहे आणि कठीण काळामधली जी दिलेली साथ आहे, मग ती सुखदुःखातील असू द्या किंवा वाईट परिस्थितीत असू द्या, त्या वाईट परिस्थितीतील ही एक प्रेम किंवा दिलेली साथ म्हणून या ठिकाणी ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छेचा बॅनर या ठिकाणी मी लावलेला आहे। मुळात माझी भूमिका स्पष्ट आहे। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ आहे। कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार। फक्त जे व्यक्ती प्रेम म्हणून या ठिकाणी मला जे व्यक्त करायचं होतं, जे खासदार साहेबाबद्दल किंवा ओमदादाबद्दल, ते प्रेम या ठिकाणी मी या बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेलं।